दुसरा एक माझा असा प्रश्न होता की आपण जर बघितलं तर कोरोनाच्या नंतर कोविडनंतर अर्थव्यवस्थेमध्ये असतील किंवा माणसाच्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल झाले आहेत. मधल्या काळामध्ये शेअर मार्केट याच्यामध्ये तरुणांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये गुंतवणूक केली किंवा काही तरुण मग जॉबला जायचंच नाही, मी रोज शेअर मार्केटमध्ये जाणार आणि म्हणजे ऑनलाईन घरी बसूनच मला 1000 रुपये मिळतात, मला 2000 रुपये मिळतात, अशाप्रमाणे गुंतवणुकीचं खूप प्रमाण वाढलं होतं मधल्या 2-3 वर्षामध्ये. आणि त्याच्यामध्ये काही लोकांना म्हणजे त्याच्यामधलं परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे काही लोकांचं आर्थिक नुकसान पण झालेलं आहे. तर नेमकं शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना कुठली काळजी घ्यावी किंवा कुठल्याही प्रकारचे आपण शेअर्स खरेदी करताना किंवा SIP असतील किंवा विविध प्रकारचे जे त्यांचे प्रोडक्ट आहेत ते आपण घेताना कुठली काळजी घेऊ किंवा कुठल्या मार्गाद्वारे ती कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी? बरं झालं गजानन तुम्ही हा प्रश्न विचारला. मी मागच्या 4-5 वर्षात अशा बऱ्याच लोकांना भेटलो आहे की आणि खास करून IT इंडस्ट्रीमधले लोक की जे सारखे इंटरनेटशी कनेक्टेड असतात किंवा ट्रेंडिंग गोष्टीशी कनेक्टेड असतात की जे वॉशआउट झालेत, नोकरी सोडली, शेअर मार्केटमध्ये पैसे टाकलेत आणि घर विकायची वेळ आली, हो, नैराश्यामध्ये गेलेत. आता काही नाही, आता शेअर मार्केट गेल्या, नोकरी सोडली, त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्राशी निगडीत न राहिला, त्यामुळे परत नोकरीही करू शकत नाही आणि आता हातात पैसाही नाही. बरोबर. आणि फार मोठे मोठे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. आणि याच्यामध्ये उच्च शिक्षित एकदम इंजिनिअरिंग केलेले आहेत किंवा चांगल्या जॉबवर, म्हणजे नॉट ओन्ली इंजिनियर्स पण बाकी क्षेत्रातले पण चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेअर मार्केटला मी करतो, जमतो यात केलं आणि सगळं घालून बसलेले आहेत. पण ती शेअर मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट नसून तो सट्टा होता. बरोबर. त्याला जे ट्रेडिंग म्हणतात किंवा ऑप्शनल F&O म्हणतात किंवा ऑप्शन्स किंवा इंट्राडे वगैरे हे स्पेक्युलेटिव्ह आहेत. हो, हा एक प्रकारचा सट्टा आहे, हे इन्व्हेस्टमेंट नाही आहे. अच्छा. तर त्यामुळे तुम्ही त्यापासून 100% लांब राहायला पाहिजे. हो, बरोबर. इव्हन RBIचा एक रिपोर्ट आहे, RBI दर 2-4 वर्षांनी रिपोर्ट प्रसिद्ध करत असते असं याच्यावर की काय त्याचं हे आहे. तर मागच्या 2-3 रिपोर्टमध्ये असं लक्षात आलं आहे की 90%पेक्षा जास्त लोकांनी या F&Oमध्ये किंवा इंट्राडेमध्ये किंवा या प्रकारच्या याच्यामधनं पैसे घालवलेले आहेत आणि तिथे फसवणूक जास्त झाली. आता काय असं होतं की समजा मी शेअर ट्रेडर आहे, अच्छा, आणि तुम्ही माझ्याकडे आला, आता तुम्ही जर ट्रेडर आहे तर माझं उत्पन्न कशामध्ये, तुम्ही जितका जास्त व्यवहार माझ्याकडे कराल, हो, बरोबर, तितका जास्त उत्पन्न माझं मिळणार आहे. तर मी तुम्हाला इंड्यूस करत असतो, अरे हा शेअर घे, हा विक, अरे हे चांगला चालू आहे, हा घे आणि मग विक. तर मला तर माझं कमिशन मिळतं आहे. हां, तुम्ही माझ्याकडे 10 वेळेस व्यवहार करणार तर तुमच्या प्रत्येक व्यवहाराला मला काहीतरी माझं पर्सेंटेज आहे. मला काहीच फरक पडत नाही. मी शेअर ब्रोकर आहे. तुमचं आर्थिक नुकसान हो किंवा फायदा हो, दोन्ही केसमध्ये मी बेनिफिशियल आहे. पण तुम्ही माझ्या टिप्सवर जे करतायत ते तुमच्या हातामध्येच नाही आहे. बरोबर. आणि बऱ्याच वेळेस हे शेअर असे असतात ना की त्याला पेनी स्टॉक्स म्हणतात की जे 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 1 रुपयापर्यंत, 2 रुपयापर्यंत असे स्टॉक असतात की जे लोक चालवणारे जे असतात हे सटोरियाच असतात. हो, तर ते बरोबर त्या एका लेवल पण तुम्हाला आणतात आणि मग सोडून देतात. बरोबर आहे. तर पण मी ॲज अ स्टॉक ब्रोकर, मला त्यात पैसे मिळणारच आहे. तुम्ही गेन केला तरी पैसे मिळणार आहे आणि लॉस केला तरी पैसे मिळणार आहे. आणि जनरली सगळ्या फायनान्शियल फ्रॉडमधली एक जे प्रकार असतो की तुम्हाला पहिल्या 3-4 ट्रेडमध्ये प्रॉफिट मिळून द्यायचा आणि नंतर मग तो प्रॉफिट काय तुमचं मुद्दल पण जाते. बरोबर. तर त्या पद्धतीनेच ते होत असतं. तर नक्कीच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, पण ती इन्व्हेस्टमेंट करावी. तुम्हाला शेअर मार्केटचं ज्ञान नसेल तर तुम्ही सुरुवातीला SIP म्हणजे जे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. आता शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर असतात, म्हणजे काही इक्विटीमध्ये आहे, काही डेट फंडमध्ये आहेत, काही बॉन्डमध्ये आहेत. तर तुम्ही SIP बनवून सुरू करा. प्रत्येक म्युच्युअल फंड हाऊस जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तुम्हाला दर महिन्याला एक रिपोर्ट पाठवत असते की आम्ही कोणकोणत्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केले. तर तुम्हाला त्या शेअरची माहिती होते, तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि मग हळूहळू ट्रेडिंगमध्ये जा. ट्रेडिंगमध्ये म्हणण्यापेक्षा शेअर्स म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये जा. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं हे करा. आणि आजकाल प्रत्येकजण नोकरी करतं, प्रत्येकाला NPS नावाच्या प्रकारामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करतात. तर NPS पण त्याच्या काही प्रमाणात 60% पैसा हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतं. तेव्हा तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या याच्यामध्ये इक्विटी मार्केटमध्ये पार्टिसिपेट करतात आणि तुमचा जो काय तुम्ही मेहनतीने कमवलेला पैसा आहे
त्याला ग्रो करतात. आता शेअर मार्केटमध्ये लोक का वळले, तर बँकांचा FDचा रेट कमी झाला आणि शेअर मार्केट मिळणारा परतावा हा जास्त आहे. जास्त होतं. तो तफावत ही पहिली 5-6 टक्क्याची ती 10-12-15% गेली. तर त्यामुळे सगळ्यांना वाटतं की ठीक आहे, आता हे काहीच नाही, मी स्वतः करतो. आता मी म्युच्युअल फंड घेणार, तर मग त्याला कमिशन जाईल. आता काय मी कंपनीमध्ये करून काय करणार, त्यापेक्षा मी फुल टाईम जर माझं केलं तर मला भरपूर पैसे मिळतील. रोज मी 5-6 हजार कमवू शकतो, नोकरीपेक्षा जास्त कमवू शकतो. तोच समज होता. तो समज होतो. पण ते तुम्ही काही 4-5 ट्रेडमध्ये कमवतात आणि नंतर सगळं कमवतात. कारण की त्याला जे तुम्ही काय म्हणता येईल सट्ट्याच्या बेसिस किंवा टिप्सच्या बेसिसवर आहे, त्यामुळे तुम्हाला कोण इन्व्हॉल्व करतं तुम्हाला कळतच नाही. किंवा इवन हे व्हर्च्युअल डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहेत, म्हणजे क्रिप्टो टाईपचे, हो, क्रिप्टो करन्सी, त्यात तुम्हाला ते रेग्युलेटेड नाही, तुम्हाला माहीत नाही काय. हो, माहिती नाही. मुख्य शेअर मार्केटमध्येची पायरी कशी असायला पाहिजे, हाऊ यू शुड स्टार्ट इन्व्हेस्टिंग. पहिला SIP म्युच्युअल फंडमधली, दुसरी तुम्हाला डायरेक्ट IPOमध्ये जा, नंतर निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स 60 हे जे शेअर्स आहेत, जे साधारणतः चांगले कामगिरी करणारे आहेत किंवा फसवणूक न करणारे शेअर आहेत, त्यातनं इन्व्हेस्टिंग चालू करा, त्यातनं तुमचं ज्ञान वाढवा, ॲनालिसिस करा आणि मग तुम्ही तुमचं हळूहळू त्यात जा. स्टेप बाय स्टेप कोणी तुम्ही डायरेक्ट 10वीत जात नाही, पहिलीपासून 10वीत जातात, तसंच याप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि शॉर्ट टर्म गेन्सकडे दुर्लक्ष करायला पाहिजे.